बातमी संदीप देशपांडे यांच्या विधानाची राजकारणाचं नवनिर्माण करायची इच्छा आहे असं संदीप देशपांडे यांनी विधान केलेलं आहे। संदीप देशपांडे यांनी भविष्यातील वाटचालीचे सूतवाच केलेले आहे। संदीप देशपांडे यांचं हे विधान समोर आलंय। आज गुढीपाडवा मेळावा थोड्याच वेळात पार पडणार आहे आणि सर्व नेते पदाधिकारी सुद्धा आता या ठिकाणी येण्यास सुरुवात झाली आहे। तर मनसे नेते संदीप देशपांडे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेत। सर, आपल्याला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। कसं बघता या ठिकाणी आज हा संपूर्ण मेळावा एक महत्त्वपूर्ण मेळावा आजचा मानला जाणार आहे। 20 वर्षांनंतर आता एकंदरीत राजसाहेब हे सर्व मनसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत। अनेक 20 वर्षांनंतर म्हणजे पहिल्यांदा खरं तर पहिली सभा जी राज ठाकरेंची झाली होती तो आजच्या दिवशी त्या सभेला खरं तर आज 20 वर्ष पूर्ण झाले आहेत। त्यामुळे उत्सुकता आहे सर्व मनसैनिकांमध्ये। निश्चितपणे मला असं वाटतं की दर गुढीपाडव्याला सन्माननीय राजसाहेब मार्गदर्शन करत असतात। पुढची पक्षाची दिशा काय असेल, वाटचाल काय असेल या संदर्भातलं मार्गदर्शन करत असतात। तसंच कुठल्या कुठल्या गोष्टींवर महाराष्ट्र सैनिक म्हणून आम्हाला संघर्ष करायचा आहे हे ते सांगत असतात। त्यामुळे आपल्याला जेवढी उत्सुकता आहे तेवढीच आम्हाला सुद्धा या मार्गदर्शनाची उत्सुकता आहे। मुंबई असेल, महाराष्ट्राच्या हिताच्या प्रश्नांवरती राजसाहेब सतत आग्रह राहिले। त्याचबरोबर मराठीच्या मुद्द्यावर सुद्धा आपण पाहिलं असेल। आता त्या दृष्टिकोनातून कुठेतरी एक महत्त्वपूर्ण भाष्य आज या ठिकाणी होऊ शकेल का? निश्चितपणे महाराष्ट्राला, मराठी माणसाला जे अपेक्षित आहे ते नेहमी सन्माननीय राजसाहेबांकडनं या पाडव्याच्या मेळाव्यामध्ये मिळत असतं। निश्चितच दर सभेनंतर राज ठाकरे काहीतरी एक वेगळं पण त्या सभेतून दाखवत असतात। व्हिडिओ असेल किंवा मग लावतो व्हिडिओ सुद्धा त्यांचा एक बरेच वेळा आपण पाहिला। यंदा सुद्धा असं काही एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। मला असं वाटतं प्रत्येक वेळेला कोणाचा तरी वस्त्रहरण करण्यासाठी व्हिडिओ नसतो, काही वेळेला आरसा दाखवण्यासाठी सुद्धा व्हिडिओ असतो। खूप खूप धन्यवाद। तर संदीप देशपांडे, व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।